हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज मला आपल्याशी एक गोष्ट शेअर करायची आहे. हल्लीची तरुण पिढी खूप चांगली आहे हो. खूप चांगली म्हणजे त्यांच्याकडे काही गुण आहेत ते आपल्याकडे नाही आहेत. हे मला वाटलं असं कुठलाही सोडून देणं हे आपल्याला एवढं जमलं नाही, तर ह्या पिढीला अगदी छान जमलेलं आहे. मला खरंच कौतुक वाटलं. आणि आपण कुठेतरी कमी पडतो, काहीतरी आपले पण दोष आहेत हे मला जाणवलं. काय झालं, परवा माझ्या एका विद्यार्थिनी मला सारखं बोलवत होती, मॅडम यायला आमच्या घरी 2 दिवस राहायला तरी म्हणून. हा, दोघंही माझे विद्यार्थी आहेत ते. त्यामुळे जाण्याचा योग आला. काही कारणानं जायचं होतं. म्हणताना म्हटलं ओके. ती म्हणत होती 8 दिवस राहा. म्हटलं 8 दिवस राहून काय करू, तुम्ही तुमच्या कामात बिझी, तू कधीपासून बोलवतेस म्हणून 2 दिवस मी येते असं ठरलं. 2 दिवस गेलं होते. खूप बरं वाटलं हो. ऐस पैस मोठं घर होतं. 4 बेडरूमचं घर होतं. असतात दोघंच, पण 4 बेडरूमचं घर होतं. आणि गेस्ट रूम सपरेट होती. आणि अगदी, आणि घरात तर एवढा ऐस पैस, एवढी जागा हिंडायला फिरायला वॉकिंगला वगैरे बाहेर जायची गरजच नाही असं मला जाणवलं. आता त्यांचं मी रोजचं कसं ते हे मॅनेज केलं हे सांगते. हल्ली तरी वर्क फ्रॉम होम असते, कधीतरीच ऑफिसला जावं लागते, त्यामुळे घरात असतात. घरात असले तरी घरात सकाळी 7:30-8ला बाई येते. केर, फरशी, टॉयलेट, बाथरूम सगळं साफ, म्हणजे एकदम व्यवस्थित साफ करून जाते. झालं. मग दिवसभर कोणी बाई नाही आहे, कोणी नाही आहे. जेवण खाण्याचं का नाही, ते सकाळला डबा तयार येतो, गरमागरम. दोन्ही वेळची जेवणं पण तयार बाहेरनं येते. म्हणजे स्वयंपाकघर पण अगदी छान आहे. सगळं गॅस, हॉट प्लेट, हे सगळं काही आहे, पण काही करावं लागत नाही. आणि ते लोक तरी चहा, कॉफी, दूध काही घेत नाही. आता मी गेले होते म्हणताना तिनं दूध आणून ठेवली होती, चहा साखर आणून ठेवलेली होती. त्यामुळे नाही, ते त्यांना काही चहा कॉफी काही घेत नाही. आणि बाहेरनं सगळं येते. आणि आपल्यासारखी भांडी पिंडी पसारा काही नाही हो. दोघांची जेवायची ताटं म्हणा, बाऊल, चमचे एवढंच. काही आलेला डबा वाढून घेतात, जेवतात, आणि उरलेलं सगळं त्या डब्यात घालून ठेवतात आणि देऊन टाकतात तसंच. आणि ह्याच्याशिवाय सामान तरी एवढं कमी होतं. मला जाणवलं आमच्या घरात ते सॅक बीक एवढ्या पडलेल्या असतात, मुलाच्या असतील, नातीच्या असतील, ते नाही. ही सॅक हे फेकून द्यायची असली की, किंवा काही नवीन सॅक आणली, ही सॅक फेकून द्यायची. ती घरात ठेवत नाही, बिलकुल नाही. त्यामुळे अनवॉन्टेड गोष्टी नाहीतच. भांड्याचं मी म्हटलं अगदी लिमिटेड भांडी, बाकी काहीही नाही. आता बॅगात हे सगळं आपल्या घरात किती सगळं असतं. पर्स, अमुक तमुक. नवीन पर्स वापरायला आणली की जुनी फेकून दिली बाहेर. आम्ही ठेवतच नाही म्हणाले, काही नाहीये. सॅक अगदी चांगली होती, पण नवीन सॅक आणली म्हणताना ही जुनी सॅक फेकून दिली बाहेर. असं एवढं व्यवस्थित टिपटॉप सगळं. म्हणजे खरं मला आश्चर्य वाटलं. आपली मनं एवढी मोठी नाही आहेत का कुठली गोष्ट अशी आपण अगदी ती वापरताच येत नाही म्हटल्यावर
फेकून देतो, नाही ते नाही ठेवतो आपण, असू देत कधीतरी लागेल. नाही, कपडे लागते पण तसंच आपले कसे कपाट भरून भरून आपण ठेवतो. नाही, साड्या काय 2-4 साड्या आहेत तेवढ्याच ठेवलेल्या आहेत, बाकीची कायम पॅन्ट शर्टच घालते. त्यामुळे पॅन्ट शर्ट ते ताई मोजकं आपल्यासारखं अफाट कपड्यांचं पण हव्यास नाही. आणि कपडे धुवायला एवढं वॉशिंग मशीन आहे, हे झालं. बाकीचं फरशीत हे करून बाई सकाळी येऊन टॉयलेट्स हे सगळं साफ करून जाते. मग घरात बाकी कशालाही बाई म्हणा काही कोणी नाही. आणि सामान सुमान घर अगदी त्यामुळे तर रिकामं असल्यामुळे आणि मोठं दिसते. हो, आपल्या घरात किती तरी सामान भरलेलं असते. पुस्तकं म्हणा, त्यांचं पुस्तकं सुद्धा अगदी निवडक त्यांना हवी असलेली काही रॅकमध्ये 8-10 पुस्तकं होती तेवढंच, त्याचे पलीकडे काहीही नाही. मी गेले होते म्हणताना ते फळं आणून ठेवली होती, बिस्किटं खूप सगळं काही आणलं होतं. मॅडम येतात म्हणून. नाही ते आम्हाला काही हे नाही, आम्ही काही विशेष खातच नाही मिळाले. एक म्हणजे बसून काम असते त्यामुळे खायला पण वेळ नसतो. दुपारी डबा येतो, गरम गरम डबा खातो. रात्रीचा डबा येतो, मध्ये लागला की आम्ही पाणी पितो, त्याच्याशिवाय आम्हाला चहा कॉफी काही लागत नाही. अहो, एवढं सिंपल जीवन. हां, दोघांचंही इन्कम म्हणजे पॅकेज वर्षाचा करोडोंचा आहे दोघांचंही, पण राहणीमान एवढं सिंपल. आणि आपल्यासारखं असं हे साठवून ठेव अमुक ठेव नाही. लगेच काही हवं तर मागवले तर बॉक्स बिक्स लगेच बाहेर फेकून देतात. नवीन शूज आणले, जुने शूज बाहेर फेकून दिले. म्हणजे एवढं आपल्याला, मला तरी नाही जमत. खरं मला वाटलं किती घर व्यवस्थित टिपटॉप छान ठेवलेला आहे. आणि आपले घरात पसारा संपत नाहीये. नो डाऊट तर सगळं टाकून द्या म्हटलं की आपल्याला तरी आपलं मन तयार होते का? हो, हां, नाही आपल्याला हे लागते तर लागते, एवढं काही लागते. पण एवढं मोठं मन हे आजचे पिढीचं मी बघितलं, तेवढं मोठं मन आपलं तर नाही हे मला जाणवलं. आणि 4 खोल्यांचं 4 बेडरूमचं फ्लॅट आहे, भाड्यानं घेतलेलं आहे, विकत नाही घेतलं म्हणायची. म्हणाले अजूनही आमचं नक्की झालं नाही कुठे राहायचं फायनल म्हणून. का म्हणजे थोडी वर्ष ते फॉरेनला होते, आता इकडे आलेले आहेत आणि दुसरं कुठेही जाऊ, आमचं फायनल कुठे राहायचं हे ठरल्यावर आम्ही स्वतःचं घर घेणार आहोत. तोपर्यंत नाही, भाड्यानं राहणार नाही. काय ते 1.5-2 लाख भाडं महिन्याला गेलं तरी तर काय इट इज नॉट ए बिग इश्यू म्हणतात. म्हणजे आपण असं बांधील पडत नाहीये. घर घेतलं म्हणाली, उद्या आम्ही दुसरीकडे कुठे निघून गेलो, मग हे तर डिस्पोज करा आणि काय करा. कुठले देवानं सांगितलं? हो, मॅडम म्हणाली दोघंही आरामशीर आहोत आताला, ठीक आहे. उद्या आमचं फायनली इथे आम्ही सेटल होणार, अमुक सिटीत सेटल होणार. हे ठरलं की आम्हाला हवं असलेल्या एरियात हवं तसलं घर घेणार. त्यामुळे घराचा मोह नाही. आणि सोनं दागिने तरी नाही. ती म्हणाली मी गुंजभर सुद्धा सोनं ठेवलेलं नाही, मी घालत नाही सोनं. बघा, हां, सोन्याची हे नाही आपल्याला. ते कसं अमुक तमुक लागू देत ना, गुरुपुष्य आलं म्हणजे आम्ही तरी
एटलिस्ट ग्रॅमभर तरी सोनं घ्यायचं असलं, किती आपण अडकून पडत होतो हो. नाही, सोन्याचं हे नाहीये. कपडे आपल्याला हवे तेवढे, हवं तर मनात आले वेळा घेतात, पण ते साठवून टाकायचं, घ्यायचं नाही, साठवणं नाही. नवीन ड्रेस आला की जुना ड्रेस बाहेर जातो त्यांचा. भांडी मी म्हटल्यासारखं अगदी मोजकी भांडी, कपडे मोजके, पुस्तकं मोजकी, आणि नको तर कुठलाही आपल्यासारखा हव्यास नाही. मला वाटलं आपले पिढीला खूप हव्यास, आपण हे घेऊया तो घेऊया. आपल्याला कधी कधी गरज असो नसो तरी आपण घेत होतो. नाही तर म्हणतात काय काय गरज आहे. गाडी त्यांना लागते म्हणून चांगल्यापैकी 4 व्हीलर आहे, एक 2 व्हीलर आहे, पटकन कुठे जायचं काही आणायचं असलं तर. अगदी जे काही आम्हाला गरज आहे, पाहिजे तेवढ्या गोष्टी आम्ही ठेवतो घरात, म्हणाले दोघे. मला खूप आनंद वाटला. आणि घरात सुद्धा किती एका वाइब्स म्हणतो आपण, खूप पॉझिटिव्ह वाइब्स येत होते हो. समाधानी, आणि सगळ्या गोष्टीत समाधान आहे. म्हणणारे म्हणतील अहो एवढ्याला पगार येते मग काय समाधान, पण पैसे असले तरी सगळ्यांना हे समाधान असते का हो. खरं मला कौतुक वाटलं. मला वाटलं आजचे पिढीकडनं सुद्धा आपले पिढीनं घेण्यासारखं खूप आहे. त्यामुळे मला तर खूप आश्चर्य वाटलं. मी तरी भारावून गेले बघून. आणि मला तरी तेवढं तसं म्हणजे संसारात राहून सुद्धा एवढ्या कशाचंच मोह न ठेवता आणि भरपूर असून सुद्धा राहणं म्हणजे मला खूप आश्चर्य वाटलं. मला वाटलं आपण शेअर करावं. आपण सगळे आपले फॅमिली आहोत, आणि आपणही पाहिलं असेल, आपले काही असे अनुभव असले तरी ते पण शेअर करा. खूप खूप मला बरं वाटलं. म्हणजे बऱ्याच गोष्टी आजचे पिढीकडनं आपण घेण्यासारख्या आहेत. हॅव अ गुड डे.